सलाम. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. यावेळेस आपण जे धडे पाहत आहोत आणि त्या 25 तारखेला शनिवारी शाबात शाळेच्या वेळेस आपण जो धडा घेणार आहोत तो 8वा नंबरचा धडा आहे. 8व्या नंबरचा जो धडा आहे त्याचा मात्र आहे गरजवंता सेवा. आणि मग त्यातला जो मंगळवारचा भाग आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. निर्वासित आणि परदेशातून आलेली व्यक्ती अशा ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत की मंगळवारी आपण हा जो भाग आहे तो अत्यंत चांगला आहे, अभ्यास करण्याजोगा आहे आणि त्याद्वारे आपण शिकूया की निर्वासित आणि परदेशातून आलेली व्यक्ती यांच्या संगती आपण मदत करून त्यांच्या गरजा कशा प्रकारे भागवू शकतो. आजच्या ज्या धड्यामध्ये आपण एका अत्यंत गंभीर अशा विषयावरती बोलणार आहोत. हा विषय अत्यंत गंभीर आहे किंवा हा विषय जो आहे तो खोलवर विचार करणारा असा विचार आहे आणि तो विचार अत्यंत महत्वाचा आहे आणि तो विचार जो आहे तो जो विषय आहे तो निर्वासित आणि परदेशी लोक किंवा व्यक्ती अशा लोकांच्या वरती आपण प्रेम केलं पाहिजे का? अशा लोकांना आम्ही त्यांना प्रेमानं वागवलं पाहिजे का? अशा लोकांची संगती आपला व्यवहार आम्ही वाढवला पाहिजे का? जे दुसरीकडून आलेले आहेत, दुसऱ्या ठिकाणावरून आपल्याकडे आलेले आहेत, मग कदाचित आपल्या आपल्या विभागातून आलेले असतील किंवा बाहेरून आलेले असतील. खरं बघायला गेलं तर परदेशी लोक किंवा इतर ठिकाणचे लोक, निर्वासित लोक या लोकांशी संबंध ठेवणं हा खरं तर वादाचा मुद्दा बनलेला असतो. मग कुठल्याही राज्यातून, कुठल्याही देशातून आलेले जे लोक आहेत त्यांच्या संगती आपण ज्यावेळेस संबंध वाढवतो किंवा व्यवहार ठेवतो हा वादाचा विषय आहे. याच्या मागचं कारण की तसंच महत्वाचं कारण आहे की वेगवेगळ्या कारणाकरता हे सर्व लोक बाहेर पडलेले आहेत, आपल्याकडे आलेले असतात. आम्ही पाहतो की कधी कधी लढायांच्यामुळे परदेशातले लोक नैसर्गिक आपत्तींच्यामुळे किंवा चांगली कमाई व्हावी म्हणून अनेक लोक आपला देश, आपली जागा, आपलं जे वतन आहे ते सोडतात आणि इतर ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य तयार करतात किंवा त्या ठिकाणी ते राहतात. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की यासाठी की त्यांना त्यांच्या सर्व गरजा भागवण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून ते आपलं गाव, आपला देश सोडून अनेक ठिकाणी जातात. अशा लोकांच्या संगती, अशा लाखो, हजारो, लाखो लोकांच्या संगती अनेक वेळेस असे प्रसंग असतात आणि म्हणून ते वेगवेगळ्या कारणामुळे परदेशमध्ये जाऊन आपलं वास्तव्य करतात. कारण की त्यांनी आपले घरदार सोडलेले आहे. ते आपले घरदार सोडतात, आपला देश, आपली जागा, आपलं वतन ते सोडतात आणि म्हणून त्यांना नक्कीच जर हे सगळं सोडून येत आहेत तर त्यांना मदतीची गरज असते. परंतु प्रश्न हा आहे की जिथं हे लोक गेले आहेत तिथं यांना मदत होते का किंवा केली पाहिजे का किंवा यांना मदत व्हायला हवी आहे का? आणि जर मदत होत असताना यांना मदत होत असेल तर कोणकोणत्या अडचणींना, कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. प्रियजनांनो, ज्या येशू ख्रिस्ताची तुम्ही आणि मी आराधना करतो किंवा प्रार्थना करतो त्या येशू ख्रिस्ताला एक वेळेस त्याच्या आई वडिलांना आणि येशू ख्रिस्त मरियेच्या उदरामध्ये असताना त्यांना निर्वासित व्हावं लागलं होतं मिस्र देशामध्ये. मग ते 2:13 आणि 14 वचन जर आपण वाचलं यामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचे आई वडील हे मिस्र देशात निर्वासित झाले होते, होणार होते आणि त्या ठिकाणावरून ते आपल्या देशातून निघून गेलेले होते. त्यांना बळजबरीने, जबरदस्तीने बेतलेहमामधून रात्रीच्या वेळी निघावं लागलेला, पलायन करायला लागलेला. पण खरं पाहिलं असता त्यांनी देश सोडावा अशी परमेश्वरानंच त्यांना आज्ञा केलेली होती. त्यांनी जागा सोडावी अशी त्यांनी आज्ञा केलेली होती. कारण त्यावेळेचा जो राजा हेरोद आहे, जो हेरोद राजा आहे तो येशू ख्रिस्ताचा खून करणार होता. येशू ख्रिस्त जन्माला आल्याबरोबर त्याला मारून टाकणार होता. जरी बायबलमध्ये मग ते हे लोक जे आहे ते मरिया आणि योसेफ बाळाला पोटामध्ये, उदरामध्ये घेऊन ते उदरामध्ये असतानाच मिस्र देशामध्ये पलायन झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांना
त्या ठिकाणी निर्वासित रूपामध्ये वास्तव्य करावं लागलेलं आहे. इजिप्तमध्ये त्यांचं जे वास्तव्य आहे याच्याबद्दल बायबल काही सांगत नाही, पण आम्ही नक्की विचार करू शकतो. आपल्याला आपली जी सद्विवेक बुद्धी आहे ती आपल्याला सांगू शकते. आपण जाणू शकतो की जेव्हा हे माता पिता आपल्या बालकासाठी परदेशामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांना देखील अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले असेल, वेगवेगळ्या गोष्टीला त्यांना तोंड द्यावे लागले असेल. या माता पितांना पलायन करावं लागलं आहे कारण त्यांच्या मुलाला म्हणजेच येशू ख्रिस्ताला ठार मारण्यासाठी हेरोद जो आहे तो पूर्णपणे प्रयत्न करत होता, पूर्ण ताकदीनिशी तो त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. म्हणजेच आम्हाला पाहायचं आहे की या गोष्टीतून दोन गोष्टी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी माता पितांना निर्वासित व्हावं लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहावं लागणार आहे की येशू ख्रिस्ताचा जो छळ आहे, येशू ख्रिस्ताचा छळ तो त्याच्या आईच्या उदरात असल्यापासून चालू आहे. अगदीच त्याचा जो छळ आहे तो विनाकारण, कारण नसताना त्याचा छळ विनाकारण झालेला आहे. बायबलमध्ये याबद्दल विवंचना करण्यात आलेली आहे. स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 4 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये येशू ख्रिस्ता संगती काय घडणार आहे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. या ठिकाणी वचन असं म्हणतं की विनाकारण, स्तोत्रसंहिता 69:4, विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहेत. अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहेत. मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागते. किती महत्वाचं वचन आहे. येशू ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ताच्या छळाबद्दल, जे भविष्यामध्ये त्याच्या संगतीत छळ होणार होता त्याच्याबद्दल हे वचन लिहिलं गेलेलं आहे. स्तोत्रकर्त्यानं त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणून जेव्हा तो पोटात होता तेव्हापासूनच त्याचा छळ चालू झाला आणि त्याच्या माता पितांना काही दिवसांच्या साठी आपला देश सोडून इतर ठिकाणी निर्वासित व्हावं लागलेलं आहे. आज जगातील जवळजवळ सर्व लोक आपल्या कामानिमित्तानं, आपल्या सर्व वेगवेगळ्या गोष्टींच्या साठी, अनेक कारणांच्या साठी इतर देशांच्या मध्ये पलायन होतात, वास्तव्य करतात किंवा त्या ठिकाणी आश्रय घेतात. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अनेक असे असतील, अनेक आहेत ज्यांचं आश्रयस्थान हा आपला देश, आपला मोठा देश त्यांचं आश्रयस्थान झालेलं आहे. जेव्हा प्रियजनांनो असे निर्वासित लोक किंवा जे परदेशी लोक आहेत, किंवा मला असं म्हणायचं आहे की जे आपला देश सोडून, घर सोडून आलेले आहेत, आपल्या संपर्कात येतात त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांच्या संगती मैत्री वाढवणे अत्यंत अवघड बाब आहे. खरं तर आपल्या संस्कृतीच्या, आपली जी संस्कृतीतले लोक आहेत, आपापले लोक आहेत, असं म्हणूया की महाराष्ट्रीयन लोक आहेत, त्यांच्या संगती मैत्री जरी ते बिना ओळखीचे असले तर त्यांच्या संगती मैत्री वाढवणे अगदी सोपं आहे. परंतु इतर ठिकाणावरून आलेल्या लोकांच्या संगती मैत्री करणं, त्यांच्या संगती आपला विश्वास वाटणं किंवा त्यांच्या संगती चालणं हे अवघड आहे. आणि इतर संस्कृतीच्या लोकांच्या संगती, इतर देशातील निर्वासित लोकांच्या संगती मैत्री वाढवणं ही खूप अवघड बाब आहे. कारण ते सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा वेगळे असतात, ते वेगवेगळे असतात, ते आपली भाषा बोलत नाही, कदाचित ते आपल्यासारखी त्यांची राहणीमान नाही, ते सर्वच बाबतीत त्यांचं अन्न पाणी वेगळं असतं, ते सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा वेगळे असतात. आणि म्हणून आपल्याला अवघड जातं कधी कधी त्यांच्या संगती बोलणं, ख्रिश्चॅनिटी प्रमाणे त्यांच्या संगती व्यवहार करणं. अगोदरच ते घाबरलेले असतात, ते व्यवहार ठेवू इच्छित नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा काही या गोष्टींच्यामुळं अवघड होतं त्यांच्या संगती संपर्क साधणं. परंतु प्रियजनांनो, बायबल आपल्याला या सर्व जे भेदभाव आहेत यापासून बाहेर येण्याचं आवाहन करतं. प्रेज द लॉर्ड. यामधून, सर्व भेदभावांच्या मधून, प्रांतवाद किंवा कोणताही वाद असेल, मनुष्यवाद किंवा वेगवेगळे भेदभाव जे आहेत त्यापासून बाहेर येण्यासाठी परमेश्वरानं त्याच्या लोकांना आवाहन केलेलं आहे. आपल्या संगती कोणताच भेदभाव नसावा असं बायबल आपल्याला शिकवते. कारण की जेव्हा तुम्हाला कोणी गरजवंत दिसेल, मग तो कोणीही असो, त्याला मदत करण्यासाठी पुढे होण्यास बायबल आपल्याला अनुमती देते. किती महत्वाची बाब आहे.
जर तुमच्या समोर एखादा निर्वासित परदेशी न ओळखीचा दुसऱ्या राज्याचा गरजवंत म्हणून उभा आहे, त्याची गरज भागवण्याची परवानगी, अनुमती किंवा मार्गदर्शन बायबल आपल्याला करतं. मग ज्याला गरज आहे तो आपल्यापेक्षा कितीही वेगळा असू द्या, कितीही दूरचा असू द्या, कोणत्याही ठिकाणचा असू द्या, कितीही आपल्या संगती साम्य नसलेला तो असू द्या, परंतु बायबल आपल्याला म्हणतं की आम्ही त्याला मदत केली पाहिजे. रोमकरास पत्र 12 अध्याय 13 वचन जे धड्यामध्ये लिहिलेलं आहे ते असं म्हणतं, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. गरजवंतांच्या, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. प्रियजनांनो, हे करत असताना आपल्याला कधी कधी खूप मोठ्या मोठ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असतं. कायद्याच्या दृष्टीनं जर आम्ही बघितलं तर अनेक देशांच्या मध्ये असा कायदा आहे की राजकीय दृष्टीने सुद्धा असा कायदा करण्यात आलेला आहे की अशा प्रकारच्या निर्वासित किंवा बाहेरून आलेल्या लोकांच्या संगती बात करणे किंवा ज्यांची मैत्री करणे किंवा त्यांना मदत करणे हा एक प्रकारची चूक मानली जाते. लोक या नात्याने अशा लोकांच्या संगती आपण मदतीचा हात पुढे करणे हे खूप गरजेची बाब आहे, एक मनुष्य या नात्याने. जुन्या काळामध्ये सुद्धा इस्रायल लोकांना देव सांगत असे की जर तुला कोणी परदेशी दिसला तर त्याला दुरावू नकोस, कारण तूही एकेकाळी परदेशी होतास. अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहेच. आणि किती महत्वाचं आहे की अशा लोकांना मदत करणं. जेव्हा असे निर्वासित लोक आपल्या संपर्कात येतात त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांच्या संगती मैत्री वाढवणे अत्यंत अवघड बाब आहे आपल्या संस्कृतीच्या लोकांच्या. म्हणजे आम्ही पाहिलं की, परंतु तरीही बायबल आपल्याला सांगतं की त्यांच्या संगती तुमचा व्यवहार असू द्या. यांना मदत करत असताना सर्वप्रथम जर तुम्हाला खरंच या लोकांना मदत करायची आहे, यांच्या गरजा भागवायच्या आहेत, तर सर्वप्रथम तुम्ही गुडघ्यावर प्रार्थनेस करता गेलं पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी नम्रतेनं आणि कळकळीनं परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, मी आज एका गरजवंताला, जो माझा भाऊ आहे परंतु माझ्या ओळखीचा नाही, माझ्यापासून वेगळा आहे, माझ्यापेक्षा संस्कृतीनं वेगळा आहे, माझ्यापेक्षा देशानं, राज्यानं वेगळा आहे, माझ्या सारखं त्याचं काहीही नाही, परंतु मला त्याची गरज भागवायची आहे, याकरता मला सहाय्य कर. त्यांच्या गरजा काय आहेत, त्याची किती प्रमाणात तुम्ही त्या गरजा भागवू शकता याचा विचार, याची यादी तुम्ही केली पाहिजे. अशा लोकांना, असे जे निर्वासित, म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते की ज्यांना काहीच नाही, अशा लोकांना सांभाळण्यासाठी अनेक संस्था आपण आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो. जे धार्मिक वृत्तीचे लोक आहेत त्यांनी या संस्था उभा केलेल्या आहेत की जे काहीच करू शकत नाही, ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना तुम्ही ते संस्थाद्वारे मदत करता. किती मोठी बाब आहे. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांच्यावर देव खूप आशीर्वाद पाठवो. खरं तर चर्च मधल्या ख्रिस्ती या लोकांनी अशा संस्थांना भेटी दिल्या पाहिजे. अशा जे लोक आहेत जे मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत, त्यांनी संस्था निर्माण केलेल्या आहेत, ते धार्मिक वृत्तीचे लोक आहेत खरंच, आणि त्यांना आम्ही भेटी दिल्या पाहिजेत. त्यांना मदतीचा हात पुढे गेला पाहिजे. प्रत्येक चर्चच्या शाबात शाळा विभागाने, शाबात स्कूल डिपार्टमेंटने अशा लोकांना भेटण्याची योजना वेळोवेळी केली पाहिजे, फक्त एखाद्या इव्हेंटला नव्हे. आणि अशा लोक जे मदत करत आहेत किंवा ज्यांना मदतीची गरज आहे, अशा ज्या संस्था आहेत किंवा जे गरजवंत आहेत, त्यांना आम्ही चर्च या नात्यानं नक्की भेटलं पाहिजे, कारण हे देवाचं कार्य आहे आणि ते आम्ही केलं पाहिजे. पहिले तिमोथेय 5 अध्याय आणि 10 वचन असं सांगतं, जी एखाद्या स्त्रीबद्दल सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे, आणि ती जर मदत करणारी असेल, पुढं होणारी असेल, तर ती देवापासून आहे असं वचन म्हणतं. पहिले तिमोथेय 5:10, जी चांगल्या कृत्यासाठी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, काय केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यास अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी. किती सुंदर वचन आहे की स्त्रिया सुद्धा, आमच्या बहिणी सुद्धा या अडचणीत आणि गरजवंत असणाऱ्या लोकांना मदत करू शकतात. इब्रिकरास पत्र 13 अध्याय 2 वचन असं म्हणतं, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका,
कारण तेने करून कित्येकाने देवदूतांची आतिथ्य नकळत केले आहे. माझ्या प्रिय देवाच्या भक्तांनो, जेव्हा तुम्ही अशा गरजवंत, निर्वासित, अनेक बाहेरून आलेल्या लोकांना, गरज असलेल्या लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता, त्यांची गरज भागवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस नकळत तुम्ही देवदूतांचे आतिथ्य केलेलं आहे. ही एक धार्मिक लोकांची वृत्ती या ठिकाणी आपल्याला वचनाद्वारे दर्शवण्यात आलेली आहे. पहिले तिमोथेय 3 अध्याय 2 वचन, मंडळीमध्ये जे कामगार आहेत, मंडळीचे जे लोक आहेत, जे मंडळीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं या ठिकाणी वचन आहे. पहिले तिमोथेय 3:2, फक्त पद घेऊन बसायचं नाही आहे मंडळातल्या लोकांनी. तर त्यांच्याबद्दल या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की अध्यक्ष एका स्त्रीचा पती नेमस्त, स्वस्थ चित्त, सभ्य आणि महत्वाचं म्हणजे अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला पद पाहिजे असतं चर्च मधलं, किंवा चर्चमध्ये आम्ही पद स्वीकारलेलं असतं, त्यावेळेस आम्ही अतिथीप्रिय असणं सुद्धा गरजेचं आहे. धडा सांगतो आपल्याला. म्हणून प्रियजनांनो, आपल्या सर्वांच्या मध्ये एक ख्रिस्ती या नात्याने, देवाचे भक्त या नात्याने आदरातिथ्य करण्याचे गुण नक्की असायला पाहिजे. कुणाचं आदरातिथ्य? भलत्या जणांचं आदरातिथ्य करायचं नाही, माग पुढं फिरायचं नाही, भलत्या जणांच्या माग पुढं फिरायला सांगितलेलं नाही. बऱ्याच वेळेस अनेक लोक ज्यांच्यापासून काही फायदा आहे त्यांच्या अवतीभोवती, गाड्यांच्या अवतीभोवती नुसती फिरत असतात. काही गरज नाही. बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही. बायबल असं सांगतं की जर तुम्ही ख्रिश्चॅनिटी साबूत ठेवू इच्छिता, तर ज्यांना गरज आहे त्यांचा आदरातिथ्य करण्यामध्ये कधीच मागे पडू नका. हे गुण, आदरातिथ्य करण्याचे गुण तुमच्या आणि माझ्यामध्ये असलेच पाहिजे. अनोळखी, गरजवंत यांच्यासाठी आमची धडपड असली पाहिजे. कधी कधी ख्रिश्चॅनिटीमध्ये उलट होतं. ज्यांना भरपूर आहे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही नुसते अवतीभोवती फिरत असतो. नुसतं त्यांना काय देऊ आणि काय त्यांना काय खांद्यावर घेऊ का, काय करू, काय पाणी देऊ का, ज्यूस देऊ का, जेवण देऊ का, काय देऊ, असं होतं कधी कधी. पण परमेश्वराचं वचन सांगतं की ज्यांना गरज आहे त्यांचा आदरातिथ्य करण्याचं सवय ठेवा, जेणेकरून तुम्ही देवदूतांचा आदरातिथ्य केलेला आहे. या ठिकाणी ॲलन व्हाईट काय म्हणतात? टेस्टमनीज फॉर द चर्चेस. मी जे काही बोलत असतो ते सगळं काही पुराव्यानिशी या ठिकाणी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. टेस्टिमनी फॉर द चर्च, व्हॉल्यूम नंबर 6, पेज नंबर 275-276. आमच्या मंडळाद्वारे असे एक काम करायचे आहे ज्याची पुष्कळांना फारशी कल्पना सुद्धा नाही, ॲलन व्हाईट म्हणतात. जे अद्याप जवळजवळ केलं गेलेलं नाही, अस्पर्शित असं आहे मंडळांच्या मध्ये. ते कोणतं? ख्रिस्त म्हणतो, मी भुकेला होतो, मत्तेचं पुस्तक 25 अध्याय 35 आणि 36 वचन. मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खावयास अन्न दिले. मी ताणीला होतो आणि तुम्ही मला प्यायला दिले. मी एक अनोळखी होतो आणि तुम्ही मला जवळ घेतले. मी नग्न होतो आणि तुम्ही मला कपडे घातले. मी आजारी होतो आणि तुम्ही मला भेट दिलीत. मी तुरुंगात होतो आणि तुम्ही माझ्याकडे भेटीसाठी आलात. मत्ते 25 अध्याय आणि 35 आणि 36 वचन. हे लोक कोण आहेत? येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे आम्ही कधी भेटलो होतो? ज्या वेळेस आम्ही इतर गरजवंतांची मदत केलेली आहे, त्यांना भेटलेला आहे, तेव्हा आम्ही ख्रिस्ताला केलेला आहे. येशू ख्रिस्त मला म्हणेल का न्यायाच्या दिवशी की सुधीर भोसले, तू मला, मी अडचणीत होतो, कपडे नव्हते तेव्हा मला कपडे दिलेले आहेस. जर मी पृथ्वी तलावर असताना जर एखाद्याची गरज भागवली असेल, एखाद्याची नग्नता झाकली असेल, एखाद्याची भूक भागवली असेल, एखाद्या अनोळखीला जवळ केला असेल, त्याची मदत केली असेल, तर नक्की येशू ख्रिस्त मला म्हणेल की ये माझ्या विश्वासू दासा, ज्यासाठी मी तुला पाठवलं होतं त्या पृथ्वी तलावर तू काही प्रमाणात का होईनाही केलेला आहेस. मला येशू ख्रिस्त म्हणणार नाही की तू मोठमोठ्या लोकांच्या मागे पुढे फिरलास आणि ये बाळा बरं झालं, ये तारणामध्ये ये, अजिबात म्हणणार नाही. आणि त्यांची गरज भागवायची आम्हाला गरज पण नाही. ख्रिस्ती जनांना गरज त्यांची भागवा ज्यांच्याबद्दल येशू ख्रिस्त म्हणेल की ये बाळा, तू माझी नकळत गरज भागवलेली आहेस, देवदूतांची नकळत तू सेवा केलेली आहेस. मत्ते 25, 35, 36 नीट वाचून बघा.
काहींना असे वाटते की जर त्यांनी या कामासाठी पैसे दिले तर त्यांना एवढेच करावे लागेल, पण ही एक त्रुटी आहे त्यांच्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण पैसे दिले की इतरांना मदत करण्यासाठी आपलं काम संपलं नाही. यासाठी वैयक्तिक सुद्धा जाऊन मदत करणं खूप गरजेचं आहे. सर्वांसाठी वैयक्तिक सेवा करणं आवश्यक आहे. एलन व्हाईट, टेस्टिमनी फॉर द चर्च, व्हॉल्यूम नंबर 6, पेज नंबर 275-276 वरती हे लिहिलेलं आहे. गरजू, पीडित, निराधारांचा एकत्र आणण्याचे काम हेच काम आहे जे आतापर्यंत सत्य मानणारी प्रत्येक मंडळी पार पाडत आहे, फार पूर्वीपासून करत असावी. भौतिक गरजा पुरवणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, घराबाहेर पडलेल्या गरिबांना घरी आणणे, दररोज देवाची कृपा आणि सामर्थ्य गोळा करणे, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही शमरोनाची कोमल सहानुभूती दाखवित आहोत, ज्यामुळे आम्हाला मानवी जीवनाच्या खोलवर पोहोचता येईल. दुःख आणि त्यांना मदत करा, दुःखितांना मदत करा, जे शक्यतो स्वतःची मदत करू शकत नाहीत अशांना मदत करा. बायबल सांगता, एलन व्हाईट प्रॉफिट, आपल्या प्रॉफिट सांगतात, ज्यांच्याकडे भरभराट आहे त्यांच्या मागे पुढे फिरू नका, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा म्हणते आहे. हे कार्य करताना आपल्याला वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताला समोर ठेवण्याची एक अनुकूल संधी आहे. जेव्हा तुम्ही गरजवंतांना मदत करता मत्ती 25 प्रमाणे, तेव्हा येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर खिळलेला आहे त्याच्या संगती, त्याला जसं काय आपण करत आहोत ही एक तुम्हाला संधी उपलब्ध आहे असं एलन व्हाईट म्हणतात. माझ्या प्रियजनांनो, काय तुम्ही गरजवंतांची मदत करत आहात? काय तुम्ही गरजवंतांच्या संगती, तुमचा व्यवहार वाढवलेला आहे काय? नसेल तर आजच प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की तुम्ही कोणाला तरी मदत करू शकाल, कोणा संगती तरी मदतीचा हात पुढे करू शकाल, कोणाला तरी मदत करण्याचा प्लॅन तरी करा, जेणेकरून तुमचा प्लॅन प्रत्ययास आणण्याचं काम परमेश्वर करेल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो, परमेश्वर तुमची काळजी घेऊ, देव तुम्हाला परिपूर्ण आशीर्वादानं भरो. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त न्यायाच्या दिवशी भेटेल त्यावेळेस तुम्हाला माझी अशी प्रार्थना आहे, माझ्यासाठी तुमच्यासाठी, की तुम्हाला येशू ख्रिस्त म्हणो की होय मी नग्न होतो त्यावेळेस तुम्हाला कपडे दिले होतेस, होय मी भुकेला होतो त्यावेळेस मला तू अन्न दिलं होतंस, होय मी आजारी होतो त्यावेळेस मला तू भेटीसाठी आला होतास. नक्कीच मंडळीतल्या लोकांना सुद्धा आजारीपणात भेटी द्या, परंतु जे इतर आहेत त्यांना सुद्धा भेटी देणं आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल. कृपा करून माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस तुम्हाला या ठिकाणी मिळतील. थँक्यू.